पहिला चेंडू घेऊन फुलटॉस चेंडू होता, परंतु त्याचा मोठा प्रार करायचा होता गणेशला, परंतु निर्धाव चेंडू. 5 षटकांचा सामना. यातीन कळंबे झाले असतील तर माझ्याशी संपर्क करा. यातीन कळंबे, उमरठ संघाचे यातीन कळंबे. इथे सन्मान होतोय कृष्णदादा मोरे यांचा. माहिती उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि श्रीफल देऊन दादांचा केला तो यथोचित मान सन्मान. चेंडूने उंची गाठले, क्षेत्ररक्षक जज करतोय, झेल घेणार का? हो, का नाही घेणार झेल? साधा सोपा झेल जर सोडला असता तर नक्कीच आपल्या संघाला भारी पडला असतं, परंतु पहिला धक्का बसतोय तो उमरठ संघाला. गणेश पोकळे बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे मास्टर डीजे. हांडसगावचे जावई सन्माननीय आदरणीय भागवतजी कदम यांचं इथं आगमन आहे. त्यांचंही आम्ही यांचा सन्मान भागवतजी मोरे, भागवतजी कदम यांचा सन्मान नामदेव मोरे करतील. नामदेव मांढरे, सॉरी, नामदेव मांढरे. हे लिहून ठेव, इथं समोर नाव पण लिह. निर्धाव चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. रोहित पार्टे या, आपण सुनीलजी उतेकर आपणही या. फुलटॉस चेंडू, त्याच्यावर फार चेंडूने उंची गाठले, क्षेत्ररक्षक जज करतोय, झेल झेल सुटला इथे. धावपळकरती धावा आहेत त्या 2 धावा. रोहित पार्टे या, रोहित पार्टे. अभिनंदन सिद्धिविनायक बोरावले या संघाचं. सुनीलजी उतेकर, आज आपण इथेच थांबायचं व्यासपीठावरती. ऑन साईडला फटका ट्रॅव्हल होतोय एखाद्यावरती. एकेरी दुहेरी धावपळ हलता ठेवतात तो जानताराजा स्पोर्ट क्लब सालवी. एक वेगळ्या जर्सी मध्ये चांगला परिधान ड्रेस कोड आहे तो सालवीकोण संघाचा. सर्वांचं लक्ष वेधतो हा ड्रेस कोड. ऑरेंज जर्सी आणि व्हाईट कलरची ट्रॅक. इंडियन प्रॅक्टिसचा किट ते वापरत आहेत, परंतु भगवा रंग हा आपला मानाचा आणि सन्मानाचं प्रतीक. कारण भगवी पताका परमार्थी क्षेत्रामध्ये रोवली. अंकुश, सन्माननीय आदरणीय अंकुशजी कंक यांचं इथं आगमन झालंय, तरी खांडस ग्रामस्थांच्या वतीने आपण त्यांचं करूया सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. रोहित पार्टे आपण यायचं आहे. रोहित दादा पार्टे, एकच वादा. रोहित दादा घाटकोपरचा सर्वांचा लाडका रोहित या इकडे. किसन नारायण जाधव यांच्या शुभ हस्ते केला जाईल सामनावीराचा पुरस्कार रोहित पार्टे याचा. रोहित दादा पार्टे, एकच वादा. घाटकोपरचा दादा रोहित पार्टे. सतीश गोलंदाजी मार्कवरती. सतीश, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 1 गडी बाद. धाव फलकरती धाव आहेत त्या 4. जानताराजा स्पोर्ट क्लब सालवी कोंड. एकच वादा. रोहित दादाने आज आपल्या दादा सारखं काम केलं मैदानामध्ये. टाळ्या होऊन जाऊ द्या रोहित पार्टेसाठी. या स्पर्धेतील पहिलं अर्धषटक. चेंडूने उंची गाठले, क्षेत्ररक्षक जज करतो, झेल घेणार का? हो, का नाही? धक्का क्रमांक 2 बसलाय तो उमरठ संघाला. डीजे मास्टरचं कौतुक करावं लागेल आज. खरोखरच खांडस गावाचं कौतुक. खांडसकर ग्रामस्थांना मी नक्कीच सांगेल की हा तो तरुण एकवटला आज आपल्या गावातील. हे सर्व
आजूबाजूचे शेजारी गाव आहेत म्हणजे विभागातील, आणि प्रत्येक गावातील सगळे सोयरे आपले नातेवाईक, कुणाचा भाचा असेल, कुणाचा जावई असेल, कुणाचा पुतण्या असेल, आज कुठे आलाय तर खांडतच्या क्रीडांगणामध्ये आलाय, खांडत स्पर्धा खेळायला आलाय. समज एकच धाव रोखली जाते इथे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आज साळवीकोण चांगलं कामकाज करतोय मैदानामध्ये. गोलंदाजांचं कौतुक, क्षेत्ररक्षणाचं कौतुक आणि खांडत गावाचंही कौतुक. आणि आपल्या विभागातले सर्व गाव एकजुटले आणि विभागातील क्रिकेटचं मंडळ स्थापन केलं आणि आज ही स्पर्धा चेंडूने उंची गाठले. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि साधा सोफा झेल इथे सोडलेला आहे. बोलतात ना की साधे सोपे झेल जर आपण सोडले तर आपल्याला पुढील बॅटिंग करत असताना ते भारी पडतील. तशी काही परिस्थिती, साधा सोपा झेल होता, पकडायचा होता, परंतु नाही, झेल सोडलेला आहे ते. एक धाव ते दुसरीचं कन्वर्ट मध्ये प्रयत्न करणार का? रनअप तर घेतलंय, फेकी झाले, तोपर्यंत 2 धावा इथे यशस्वी. आज संपूर्ण गाव क्रिकेटच्या रंगामध्ये नाहून निघालाय. प्रत्येकाच्या अंगावरती जर्सी आहे राकेश किशनने दिलेली. लेग बायची एक धाव सचिन सावंत आम्हाला कळवत आहेत. 2 धावा ऍड करा. 9. 9 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद. 9 धावा. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू थांबणार नाही. चेंडू जात आहे 1 बाउंस. सीमा रेषा पार. धावा मिळतील या. 4 4 4. सन्माननीय आदरणीय संतोष दादा किसन जाधव यांचं इथे आगमन झालंय. त्यांचंही आपण शब्द सुमनाने करूया स्वागत. स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. गणेशजी बाविस्कर आमच्या सोबत जुळले. 2 गणेश एकाच व्यासपीठावरती एकाच बाजूला. एवन जोडी पोलादपूरची. गणेश बाविस्कर आणि गणेश केसकर. बाळा पवार पण आपल्या जोडीतलाच आहे. सचिन सावंत, प्रदीप शिंदे. प्रदीप शिंदे साताऱ्याला गेलेत, नाही आज डान्स पाय. पण तर जर गवळण म्हटली तर आपण नाचाल का? वारकरी डान्स करणार का? गणेशजी हो म्हणतायत. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. अप्रतिम दर्जेदार असं आयोजन. 1 लाखाच्या स्पर्धेला सर ट्रॉफी नसेल, 22 कसं अशी ट्रॉफी आहे. सर्वांचं लक्ष वेधत. पहिला संघ गेलाय बक्षीस पात्र मध्ये. तो संघ कुठला आहे? श्री सिद्धिविनायक बोरावले. चेंडू समोरच्या दिशेने. उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु नाही. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथे यशस्वी. 15 धावा धावफलकावरती. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उंबरठ. उंबरठ गावाला खूप मोठी परंपरा, ऐतिहासिक गाव म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. नरव्याघ्र सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे गाव आणि या गावाचा हा संघ. अप्रतिम असं गाव आहे आणि आपल्या नावाला शोभेल अशी कामगिरी करावी लागेल सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उंबरठ संघाला. पण समोरचा संघ जानता राजा स्पोर्ट क्लब सालवीकोट चांगली कामगिरी करताना मैदानामध्ये आपण पाहतोय. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. धावा आहेत त्या 15. 2 गडी बाद. पंचांकडे अपील करतायत. पंच जगदीश सर आहेत. मी नक्कीच तिन्ही पंचांचं कौतुक करेल. कारण ऊन खूप आहे आणि रखरखत्या उन्हामध्ये पंचांचं काम करायचंय. निर्णय अचूक द्यायचे आहेत. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही असं काम ते करतात तिन्ही पंच. उलटा चेंडू त्याला समोरच्याने धाडलाय. क्षेत्ररक्षक होता, पकडलाय, परंतु क्षेत्ररक्षकाने तिथे खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. आणि
काय आलं सर? 6 षटकार. मी कौतुक करेन साल्वीकडून खेळाडूचं. खेळाडू वृत्ती दाखवली गणेशजी बाविस्कर सर. कारण इथे जे खेळतात ना ते परमार्थिक तालुक्यातील लोक. खेळाडू वृत्ती काय असते ना, हा पोलादपूर तालुका ढवळी विभाग आपल्याला दाखवतोय. मागे सुद्धा सुनील होतेकरने खेळाडू वृत्ती दाखवली. आता या खेळाडूने खेळाडू वृत्ती दाखवली. कौतुक करावं लागेल सर्व खेळाडूंचं. आता मात्र कमबॅक करतोय. काय देत आहेत निर्णय? तीन षटका अखेर संघाचा धावफलक 22. मागील 3 सामन्यांचा विचार केला गणेशजी सर बाविस्कर सर तर 50+ धावा होत्या. 70-80 धावा झाल्यात या ग्राउंडवर. पण आता उमरेड संघ कुठेतरी बॅकफुटलाय. कारण 3 षटका अखेर धावा फक्त आहेत त्या मैदान 22च आहेत स्कोर कार्ड वरती. म्हणजे कमीत कमी 30 धावा पाहिजे होत्या. परंतु हवा असल्यामुळे असं होतंय का सर की ऊन जास्त आहे? बघा खेळाडूला पाणी लागलं, पाणी द्यायला काही हरकत नाही कारण ऊन जास्त आहे. पाणी कधीही लागेल तुम्ही मागा, पाणी उपलब्ध होईल. कारण असं काही नाही की 3 ओव्हर नंतरच पाणी दिलं पाहिजे. तुम्हाला ज्या ज्या वेळी ताण लागेल त्या त्यावेळी पाणी मागा. बाविस्कर सर, आपण आज पोलादपूर तालुक्यामध्ये गेले कित्येक वर्ष पंचांचं काम पाहत आहे. एक नामांकित पंच म्हणून तुमचाही उल्लेख केला जातो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. पण मी सर तुमच्याकडे येणार आहे. तुम्हाला सांगावं लागेल की आमचा तालुका कसा आहे, आमच्या तालुक्यातील माणसं कशी आहेत आणि आमचा तालुका खेळाडू कसे आहेत. तुमचा पण आहे का? ओके, म्हणजे तुम्ही आमच्या तालुक्याचेच होत आहेत. फुल टॉस चेंडू ऑन साईडला फटका ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करणार का? हो का नाही. बघता बघता दुसरी धाव इथे यशस्वी होते. 2 धावा पूर्ण होत्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 24. सचिनजी सावंत आणि जगदीश सर काम पाहतायत. सचिन सावंत यांचं नक्कीच आम्ही कौतुक करू कारण चांगलं काम त्यांच्या माध्यमातून नेहमीच होतं. एक शांत स्वभावाचे पंच आहेत. चेंडू बराच वेळ हवेत आहे. झेल घेणार का? हो हो, का नाही घेणार रे राजा. घेतला झेल. संपलाय खेळाडूचा खेळ. कडी बाद. विनू गोलंदाजी मार्गवरती. फुल टॉस चेंडू होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. नक्कीच नाराज असेल सर कारण मोठा फटका आला पाहिजे होता या चेंडूवरती. काय बोलता बाविस्कर साहेब? बरोबर ना? परंतु नाही आला. एकच धाव. एकेरी दोन्ही काम चालणार नाही. 25. नेक्स्ट मॅच जयमान क्रीडा मंडळ साल्विकोन वर्सेस बोरज ब्लास्टर. मध्यांतर मध्ये आपलाही टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या कडून सूचना आहे की आपण तयार राहायचं आहे. जयमान क्रीडा मंडळ साल्विकोन आणि बोरज ब्लास्टर. चेंडू होता त्याला ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एका धावेवरती इथे तू तू मै मै धाव रोखली गेली. कौतुक करेल मी साल्विकोन संघाचा आज कारण धावसंख्या रोखण्याचं काम आहे ना. गोलंदाज तर करतोय पण तेवढी साथ आहे ना क्षेत्ररक्षक देतोय. कारण गोलंदाजाला 7 क्षेत्ररक्षकाची लागते आणि ती इथे भेटते. हा आलाय सचिन सर. षटकार, दर्जेदार षटकार आलाय. कालभैरव चषक मध्ये षटकार चौकांची आतिषबाजी कमी नाहीये. रोहित पाटीलची बॅटिंग पाहिली आपण, बंटी मोरेची पाहिली आणि आता हा आलाय षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 32. पवनच्या बॅट मधून आलाय. रोहित पाटीलचा विचार करता ज्युनियर अजित मोहिते सेम ती स्टाईलने तो खेळत असतो आणि 200 चेंडूंचा सराव करतो आणि चालायची स्टाईल उंच पुरा हाईट आहे. खरं एक पर्सनॅलिटी डेव्हलप केली त्याने. आपण नंतर चर्चा करू त्याच्या बाबतीत कारण मॅच आहे इथे उमरड आणि साल्विकोनची.
त्यांना बॅकफुटला आहे तो संघ आहे उमरट. बोरज ब्लास्टर हा संघ इथे उपस्थित आहे. पण जयमान क्रीडा साल्विकोंड आपण आला असाल तर आपली नोंद इथे करा. 33 शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन कोणाला प्राचारण करणार बोरज ब्लास्टर. चला थोडं घाई करा. हॅलो प्रशांत. स्टँड हँड डिलिव्हरी एकदम समालोचन कक्षाला मानवंदना समोरच्या दिशेने एक नेत्रदीपक आला. हा खनखनित षटकार डीजे खनखनित डीजे लाव. कौतुक करेल चांगलं लाईव्ह कव्हरेज त्यांच्या माध्यमातून होत आहे. म्हणजे चांगले कॉम्बिनेशन इथे आज जमलंय. कारण परमार्थिक गाव आहे आणि देवाचा आशीर्वाद आहे. पांडुरंगाचा आशीर्वाद या गावाला आहे. खांडज आणि संपूर्ण ग्रामस्थ आज व्यासपीठावर आहेत. अध्यक्ष आहेत ज्ञानोबा माऊळी. चेंडूने उंची गाठले. क्षेत्ररक्षक जज करतोय. हो मी झेल टिपणार. मी गडी माघारी पाठवणार. धक्का बसतोय. ठोक डीजे ठोक. थँक्यू. विनोद आलाय. काहीतरी विनोद कर भावा. कारण इथे विनोदला विनोदी करावी लागेल खेळी. कारण संघ संपूर्ण अडचणीत आहे. संपूर्ण डगावडे ना सर. गरमीमध्ये थंड झालंय. अतिशय थंड करून टाकलंय ते साळवीकोंड संघाच्या खेळाडूने. हलकास कट केलंय. पायाने चेंडू अडवला. एक धाव. एकेरी धुरीने काम काय चालणार इथे. धाव संख्या पुढे जाते 40 वरती. गणेशजी बाविस्कर, सचिन सावंत, जगदीश पाटील, आमचे समालोचक साथी निलेशजी पवार, लाईव्ह कव्हरेज संपूर्ण ग्रामस्थ कमिटी अध्यक्ष ज्ञानोबादादा मोरे ज्यांनी ट्रॉफ्या दिल्यात. प्रथम द्वितीय तृतीय ट्रॉफी आपल्या अध्यक्ष पदाला शोभेल अशी ट्रॉफी पंचांकडे अपील करतात. अपील मध्ये आत्मविश्वास नाही आहे. पण जातोय अध्यक्ष साहेबांकडे. अध्यक्षाने ट्रॉफ्या दिल्यात. 22 कसं तुम्ही महाराष्ट्रभर करताय. पण प्रथम क्रमांक 22,222 आहे. पण ट्रॉफी लाखाची आहे. या समोरील संघ या जयमान क्रीडा साल्विकोंड बोरज ब्लास्टर संघ इथे उपस्थित आहे. नाही तर तुमची ओव्हर एक कमी केली जाईल. लवकर या. वाईट 41 धावा धावफलकावरती. पुन्हा पुन्हा व्हाईट. आमचे जगदीश पाटील सर बोलत असतील की मी कवायत सकाळी करतो बाबांनो, दुपारी नाही. पण आज तुम्हाला दुपारी करावं लागेल सर, कारण पंच आहेत. गोवेले संघ इथे उपस्थित झालाय. त्याचंही आम्ही सरचे स्वागत. पुन्हा व्हाईट घेतोय. धावेत भर धाव संख्या गेले 42 सॉरी 43. गुणलेखक जरा सांभाळून मित्रा. 43. चेंडूने उंची गाठले. क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल सुटला.
प्रत्येक कव्हरीला आला एक धाव पूर्ण हिट ते रनआउटची संधी ठोक डीजे साल्वी कोण आलेत का कर्णधार साल्वी कोण निलेश धनावडे कडक जोडी आपण पाहतोय पंचांची एकदम सेम पर्सनॅलिटी म्हणजे एकाच आईचे भाऊ म्हणजे मुलं आहेत की काय असं वाटतंय दोन्ही एकदम पण गॉगल सर तुम्ही ब्लॅक घाला नाही हे शोभत नाही तो तुमच्यामध्ये हे 22 आहेत ना काय पण करतात कीर्तनकार आहेत का सर तुम्ही जर कीर्तन आज केलात जर तुम्ही आज कीर्तन केलात तर तुम्हाला लाखाचं बक्षीस भेटेल लाखाचं एक पण ते बदल मी रविवारी कीर्तन नाही करत शनिवारी शुक्रवारी कर साल्वी कोण अध्यक्ष साहेब तुकाराम दादा आहिरे जेवण आलं का या इकडे चला उमरट चला बाबांनो आतमध्ये चला लवकर उमरट एक तर आवाज बसलाय 7 दिवस पोलतपूरला हे केले आवाज बसलाय जरा त्रास मग कबड्डी खो खो मग तुम्ही कसे बघता दुसरीकडे मला अजून ते देत आहेत अजून त्यांचा वार येत आहे पार्टी आज वहिनीचा वाढदिवस आहे हॅलो नामदेव दादा मांडे यांच्या शुभास्ते केलं जाईल नेक्स्ट मॅचचा टॉस नामदेव दादा मांढरे साहेब या नामदेव दादा मांढरे साहेब यांच्या शुभास्ते केलं जातोय टॉस एका बाजूला संघ आहे बोरज ब्लास्टर तर एका बाजूला संघ आहे जयनमान क्रीडा मंडळ साल्विकोण या मान्यवर या नितीन दादा घ्या हॅलो रमेश दादा मोरे यांच्या शुभ हस्ते केलं जातं टॉस बॉक्स मध्ये एका बाजूला संघ आहे बोरज ब्लास्टर तर दुसऱ्या बाजूला संघ आहे बघा आपण कॅमेऱ्यामध्ये पाहतोय टॉस बॉक्स मध्ये कोणी संघांचा टॉस केला जातोय नेक्स्ट रविवारी ज्यांची स्पर्धा आहे तो संघ आहे समोरचा टॉस कोणी जिंकलाय साल्विकोन संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करायचं आणि आमंत्रित केलंय बोरज ब्लास्टर संघाचं थोडं फास्ट घ्या पंच थोडं फास्ट घ्या कुणाचं सन्माननीय आदरणीय अंकुशदादा कंक यांचा सन्मान करतील दोंडरम दादा मोरे अंकुशदादा कंक यांचा सन्मान करतील सन्माननीय दोंडरम दादा मोरे चला कंक साहेब या कंक साहेबांचा सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती कॅमेरामॅन फोटो काढायचा माहिती उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन करण्यात येतोय कंक सर यांचा सन्मान गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज सज्ज नाव सांगा गणेश पोकळे प्रथमेश आणि प्रतीक प्रथमेश स्ट्राईकला प्रतीक नॉन स्ट्राईकला धावा बनवायचे त्या 46
पहिला चेंडूर येतोय हा खनखनी दणदणी दर्जेदार चौकार डीजे ठोक. थँक्यू थँक्यू. पहिल्याच चेंडूवरती प्रहार केला, हल्ला केला गणेश पोकळेवरती. दुसरा चेंडू झेलची संधी. पहिला धक्का बसला सालविकोण संघाला. डीजे मास्टर साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं एक ग्रामस्थ मंडळ खांडस यांच्या वतीने करूया सहर्ष स्वागत. स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. परंतु मी इथे खरंच ग्रामस्थांच्या समवेत सांगू इच्छितो की या स्पर्धेला सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल तिला मात्र शंका नाही, कारण तुमच्या सहकार्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी होते. परंतु कुणीतरी पुढे लागायला लागतो आणि ते पुढे लागलेत ते म्हणजे आमचे नितीन दादा मोरे. एक युवा नेतृत्व आहे आणि त्यांनी पुढे पण पुढे लागणारा फक्त निमित्त असतो. काम तुम्ही केलेलं आहात. चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय सीमा रेषा पार. आला हा खनखनी चौकार. एक नामांकित गोलंदाज म्हणून त्याच्यात पाहिलं जातं, परंतु आजचा दिवस त्याचा नाही असं मला वाटतंय गणेश. कारण हा एक नामांकित गोलंदाज, अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्याचं. मागील सालविकोण स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम पाहिलं. शांत स्वभावाचा हा खेळाडू आहे, परंतु आज मात्र गणेश होते प्रार होतोय, हल्ला होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. ऑनचा क्षेत्ररक्षण मिडाऊनला जाऊन चेंडू अडवला. 2 धावा ऍड करा सर. 2 धावाने संघाचा धाव फलक 10. जिथे धावा बनवायचे 46 तिथे धावसंख्येवरती धावा आहेत 10. 46चा पाठलाग करताना 10 धावा धावफलक करते. एक गडी तंबूच्या आसऱ्याला. एकच धाव. एका धावने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्येत 11. एक बाईच्या स्वरूपात धाव. ओके सर, ओके ओके ओके. पाणी लागलं, उन्हाचा कर आहे. मी सर्व खेळाडूंना बोलतोय की मैदानामध्ये आपण खेळत असताना पाण्याची गरज झाली लगेच आम्हाला पंचांना सांगा, पाणी आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल. आणि इथे घडतंय काय, बिघडतंय काय. दुसरा धक्का लागलाय तो सालविकोण संघाला. डीजे वाजव. थँक्यू. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय आकाश एसके. आकाश काय, चला थोडं फास्ट उमरट. दोन्ही पंच थोडं फास्ट घ्या. पवनला प्राचारण केलं दुसरं षटक घेऊन. पहिल्या षटकाचा विचार केला. पहिल्या चेंडू 4 नंतर बाद, पुन्हा 4 पुन्हा 2 पुन्हा 1 आणि शेवटच्या चेंडू गडी बाद. 10 धावा धावफलकावरती. 2 गडी तंबूच्या आसऱ्याला. 46 बनवायचे आहेत. अजून इथून पुढे 36 धावा बनवायचे आहेत. सालविकोण संघाला 36 धावा बनवायचे आहेत. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू टाकावे लागेल, कारण धावसंख्येचा जर विचार केला तर कमी धावा आहेत, परंतु प्रत्येक डॉट चेंडू पण इथे विजयाकडे घेऊन जाऊ आणि ते काम पवन करतोय. पवन पहिला चेंडूचा डॉट आला, त्यानंतर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय पवन.
अरे दिशाहीन दिशाहीन पंच रेडी आहे तिथे सांगायला येतोय येतोय. हा नो नो चा बॉल नो बॉल. आणि आता आहे संधी फ्री हिटची. पहा नीट संधी आहे आकाशला फ्री हिट. पाहून ही तर चिकी सिंगल चोरटी धाव. दिवसा ढवळ्या भर दुपारी धाव चोरली लेग बायच्या सोर जगदीश पाटील सर आम्हाला कळवत आहेत. आणि ही लेग बायची एक धाव. धावसंख्येत भर धावसंख्या 14. पुन्हा पवन गोलंदाजी मार्ग वरती. पंचांकडे अपील करतायत पंच दाखवतायत हा वाईट चेंडू. आणि वाईट आपल्याला वाईट दिशेकडे पण घेऊन जाऊ शकतो एवढं नक्कीच. प्रत्येक डॉट चेंडू पाहिजे इथे. इथे आगमन झालंय भगवान दादा आहिरे आणि गणेश दादा आहिरे कर्णधार गोवेले संघाचे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करणार का? नाही करणार कारण चेंडू हातामध्ये आहे. कुठली धावची रिस्क घेणार नाहीयेत. एका धाव्याने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते 16. निर्धाव चेंडू. बॅट सनबॉलचा कुठलाही संपन्न चेंडू येतोय निर्धाव. गोलंदाजी मार्ग होते सज्ज. एकच धाव इथे खराब पैकी चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न अतिशय वेगाने ही धाव पूर्ण केली. कौतुक करेल मी दोन्ही बॅटरचं. इथे लक्ष नव्हतं आणि लेग बायच्या सुरुवाती धाव पूर्ण केली. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला अतिशय लक्ष देऊन खेळ करावा लागतो आणि त्याचा फायदा मात्र साल्विकोने पुरापूर उचलला आणि एक फायद्याची एक धाव घेतली. 18 धावा धावफलकावरती. 46चा पाठलाग करायचा धावफलकावरती. धाव आहेत 18. 2 गडी बाद झालेत. 18 धावा धावफलकावरती. पवन गोलंदाज सज्ज झालाय. बॅटच्या रनर मध्ये आला. चेंडूला पाठवलाय सी मा रे शपार. येतोय हा खणखणीत षटकार. डीजे ठोक. हॅलो माय चेक. थँक्यू भाविस्कर सर. कारण पंच आहेत. पंच आणि समालोचक यांची सुद्धा जोडी असते. कारण सन्माननीय आदरणीय विठोबा दादा साळवी यांचे इथे आगमन झालेलं आहे. खांडस ग्रामस्थांच्या वतीने आम्ही करतोय सहर्ष स्वागत स्वागत. मी विठोबा दादांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. विठोबा दादा साळवी साल्विकोण गावचे सुपुत्र आहेत.
आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. विठोबादादा साळवे यांचा सन्मान करतील हरिबाबा सयाजी मोरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. मुख्य व्यासपीठावर यथोचित मान सन्मान, कारण ही स्पर्धा आहे खांडस गावाची. इथे केला जाईल प्रत्येकाचा मान सन्मान. इथे मैदानामध्ये फेकीत केले आणि गरीबात ठोक डीजे. तिथे एक होती, तिथे तीन. रुपेश एक चांगलं काम पण रुपेश नेहमी पंचांचं करतो, परंतु आज मात्र उमरठ संघ कुठेतरी बॅकफुटला आहे आणि ते उत्तेजन तर नाहीये, एकजूट नाही दिसत आतमध्ये खेळामध्ये. म्हणजे बोलतात ना क्षेत्ररक्षक साथ देत नाही गोलंदाजाला, सर्व विस्कळीतपणा होत चाललाय. इथे एक धाव काढली, आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली. एकेरी दोरीने हलका नेवतायत. धावसंख्या वेगाने पुढे जात 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 28 धावा. इथे दांडी 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 दुपारच्या प्रारमध्ये केली दांडी गुल ठोक. मात्र उमरठ संघ नक्कीच कमबॅक करू शकतो, कारण आता समीकरण आलंय 14 बॉल 18, 14 चेंडू 18 धावा. कमबॅक करू शकतो इथून पुढे उमरठ संघ. नवीन बॅटर सतीश. महत्वाच्या क्षणी रुपेशला माहित होतं की जोडी फोडणं कोंडी फोडणं गरजेचं आहे. ते काम त्याने बरोबर केलंय आणि आता इथून पुढे कमबॅक करेल का उमरठ संघ? लागलंय लक्ष उमरठ ग्रामस्थांचं, उमरठच्या चाहत्यांचं. थोडं फास्ट घ्या रुपेशजी. 14 चेंडू 18 धावा. समीकरण बदललं. महत्वाच्या क्षणी विकेट पाठवली मागे. काय गोलंदाजी केली, ह्याला अनुभव म्हणतात आणि अनुभवाच्या जोरावरतीच तुम्ही विजयाकडे जाऊही शकता, परंतु क्षेत्ररक्षकांना साथ द्यावी लागेल गोलंदाजांना, तरच तुम्ही विजयाकडे जाल. रुपेश सज्ज झालाय, परंतु इथे चेंडू वाईट दाखवतायत ते सचिन सर. धावसंख्येत भर 29, परंतु एक वाईट चेंडू पण आपली दिशा बदलू शकतो. स्वतःच्या फळतोमे चेंडू अडवला. निर्धाव चेंडू रुपेशने चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र कमबॅक करतोय उमरठ संघ. इथून पुढे सुद्धा या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो, विजयाकडे जाणार कुठला संघ याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आता मात्र मॅच रंगात आले, मॅच ढंगात आले, परंतु चेंडू आला वाईट.
धाव संख्येत भर. धाव संख्या 30. जुनी 16 धावांची गरज. 16. मोठा चेंडू त्याच्यावरती मोठा प्रहार करायचा, आता कट झालं. एकच धाव. एका धावाने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या 31. 3 षटका अखेर. धावसंख्या आहे 31. 3 गडी तंबूच्या असलेला. बारा चेंडू 15 धावा. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज सज्ज झालाय तो गणेश पोकळे. आणि गणेश पोकळेला पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या, त्याला प्राचारण केलंय. आता हे महत्वाचं षटक आहे. मॅच रंगात आली. मॅच ढंगात आले. पहिला चेंडू त्याला मिड विकेटला तर फटका सजवला. 1 धाव. एकाच धावेवरती समाधान. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संघ जाऊन पोहोचतोय 32. 32 धावा. अजूनही 14 धावांची गरज आहे. कोण जाणार विजयाकडे, कोण मार्गस्थ होणार विजयाच्या दिशेने, पाहू आपण. इथे झेलची संधी आहे, परंतु नाही. इथे झाली चुकी. ही चुकी तुम्हाला महागाती पडू शकते. चेंडू चाललाय कुठे कुठे, परंतु अडवला. तीन धावा. एकच होती, चुकी झाली. धावा मिळाल्या एक्स्ट्रा 2. धावसंख्येत भर 3 नी. धावफलक जाऊन पोहोचलाय 35. 10 बॉल 11. मॅच अजून 2 बॉल आहे, म्हणजे इकडे जाऊ शकते, उमरटकडे जाऊ शकते, दोन्हीकडे जाऊ शकते. संघ दोन्ही इथे झुंज देतात. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतात. गणेश पोकळे आपला अनुभव आज दाखवावा लागेल आपल्या संघासाठी. सज्ज झालाय. स्ट्राईकला आहे सतीश. फटका सजवलाय. एकच धाव. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 36. अजूनही 10 धावांची गरज आहे सावलीकोट संघाला. परंतु 9 चेंडू 10 धावा. 9 बॉल 10. गोलंदाजी चांगली करावी लागेल. प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाकडे घेऊन जाईल उमरट संघाला. वारंवार बदल. क्षेत्ररक्षण वारंवार बदल करतायत. सहजासहजी कोणी हार मानणार नाही या मैदानावर, कारण ही स्पर्धा तेवढी ताकदीची आहे, तेवढ्या प्राण प्रतिष्ठेची आहे. कारण खांडस गाव एकजुटला आणि एकीच्या जोरावरती हे आयोजन. भरदार नियोजन. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक लांबून येतोय, परंतु चेंडूने थांबणार नाही. चेंडू जातोय 1 बाउंस. सी मारेशा पार. धावा मिळाल्या 4. डीजे मास्टर ठोक. थँक्यू. समोरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. चेंडू जातोय सी मा रे शा पार. धावा मिळतील 4. लगातार 2 चौकार. ठोक. जर रोहितने मॅच जिंकून दिली तर विनायक दादा झाडाने यांच्याकडून 500 रुपये. जिंकण्यासाठी आता गरज आहे 7 चेंडू 2 धावा. 7 चेंडू 2 धावा. रोहितने मॅच जिंकून दिली. विनायक दादा झाडाने यांच्याकडून 500 रुपये. फटका तर सजवलाय. मॅच ए बाबा ए जिंकलेला आहे संघ तो साल्विकोण. डीजे एक मधुर असं संगीत लावा. प्रफुल्लित वातावरण करून टाका.
थँक्यू डीजे मास्टर. आमचे विठोबा दादा इथे उपस्थित आहेत. एक समाजामध्ये चांगलं काम त्यांच्या माध्यमातून समाजसेवक म्हणून आहेत, पण आज क्रिकेटच्या व्यासपीठावर आहेत. दादा आम्ही नक्कीच तुमचे आभार मानतो. आणि आज चांगली कामगिरी, जो संघ पराभूत असतो नेहमीच पराभूत असतो, परंतु अजून एक मॅच जिंकावे लागेल, तेव्हाच तुम्ही कुठे ह्या गावाचं चषक नेणार, ह्या गावाचं नाव तुमच्या गावात घेऊन जाणार, ही आठवण असते.